नमस्कार विद्यार्थी पालक मित्र हो, ईगा करिअर काउन्सिलिंग सेंटर कोल्हापूरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्र हो, तुम्ही इयत्ता 10वीत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत खास आहे। इयत्ता 10वीची परीक्षा संपली की विद्यार्थी पालकांच्या मनात एकच प्रश्न पडतो, आता पुढे काय? सायन्सला ॲडमिशन घ्यावे की कॉमर्सला की डिप्लोमा करावा? सायन्सला प्रवेश घ्यायचा झाला तर PCM ग्रुप ठेवावा की PCB? JEEची तयारी करावी की नीटची? एखाद्या विद्यार्थ्याचा मॅथमॅटिक्सही चांगला आहे आणि बायोलॉजीही चांगला आहे, मग कोणता ग्रुप निवडावा? JEE किंवा नीटची परीक्षा कोणते विद्यार्थी पास होऊ शकतात? मराठी किंवा सेमी माध्यमचा विद्यार्थी JEE सारखी परीक्षा पास होऊ शकतो का? JEE या परीक्षेला दरवर्षी 13 ते 14 लाख विद्यार्थी बसतात। यापैकी फक्त 1% आसपास विद्यार्थ्यांनाच IIT मध्ये प्रवेश मिळतो। याचाच अर्थ JEEच्या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे IIT मध्ये सिलेक्शन होऊ शकत नाही। मग माझेही तसेच झाले तर? JEEची परीक्षा मी पास होऊ शकलो नाही तर मग माझा प्लॅन B कोणता असावा? PCMच्या विषयांवरती आणखी कोणकोणत्या क्षेत्रात करिअर करता येते? नीटच्या परीक्षेची आपण खूप चांगली तयारी करतो, परंतु नीटमध्ये MBBS, BAMS, BHMS या कोर्सेसला ॲडमिशन नाही मिळाले तर मग मेडिकल सेक्टरमधील इतर कोणते कोर्सेस करता येतात? करिअर करण्यासाठी मेडिकल आणि इंजिनिअरिंग एवढेच क्षेत्र आहेत का? मेडिकल किंवा इंजिनिअरिंग शिवाय इतर कोणकोणत्या क्षेत्रात करिअर करता येते? JEE, नीट, CET या एवढ्याच एंट्रन्स एक्झाम 12वी नंतर देता येतात का? याशिवाय इतर काही एंट्रन्स एक्झाम आहेत का? पुढील 7 ते 8 वर्षात ज्या वेळेस विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून मार्केटमध्ये येईल त्यावेळेस केलेल्या कोर्सला मार्केट व्हॅल्यू असेल का? पुढच्या 5-7 वर्षानंतर जॉब मिळतील का? चांगले पॅकेज मिळेल का? अशी कोणती क्षेत्र आहेत की जिथे मान सन्मान आणि चांगला पैसाही मिळतो? आर्मी, नेव्ही, एअर फोर्समध्ये जाण्यासाठी NDA हा एकच पर्याय आहे का? सिलेक्शन नाही झाले तर डिफेन्समध्ये जाण्याचा दुसरा मार्ग कोणता? कोल्हापूर किंवा महाराष्ट्रात व देशभर JEE, नीटची तयारी करून घेणाऱ्या हजारो अकॅडमी आहेत। विद्यार्थ्यांना आपल्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात, मोठमोठे होर्डिंग्ज लावले जातात, त्यावरती अनेक विद्यार्थ्यांचे फोटो लावले जातात। पण हे खरंच वास्तव सत्य आहे का? याचाही पालकांनी विचार करावा। विद्यार्थी त्याच अकॅडमीचे असतात का? त्याच वर्षाचे असतात का? एखाद्या अकॅडमीमध्ये 1000 ते 2000 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो, त्यामध्ये फक्त 10-15 विद्यार्थी यशस्वी होत असतील तर खरोखरच त्या अकॅडमीचा रिझल्ट चांगला आहे असे म्हणावे का? जर 10-15 विद्यार्थी यशस्वी झाले तर उर्वरित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे काय? त्यांनीही अकॅडमीमध्ये लाखो रुपये फी भरलेली असते। म्हणून पालक मित्र हो, आपल्या मुलांच्या भविष्याच्या करिअरचा निर्णय काळजीपूर्वक घ्या। कुठल्याही जाहिरातीवरती किंवा आकर्षणाला बळी न पडता आपल्या मुलांच्या करिअरचा योग्य तो निर्णय घ्या। अकॅडमीला विद्यार्थी मिळवण्यासाठी खूप जाहिरातबाजी करावी लागते। विद्यार्थी मिळवण्यासाठी अकॅडमीमध्ये भयानक स्पर्धा आहे। यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याकडे जास्तीत जास्त खेचण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी खूप मोठमोठ्या जाहिराती लावल्या जातात, वेगवेगळे आकर्षक बक्षीस लावले जातात किंवा वेगवेगळ्या आकर्षक स्कीम सुद्धा दिल्या जातात। परंतु पालक मित्र हो, बक्षीस, स्कीम किंवा त्यांनी फीमध्ये सूट दिली किंवा मोफत ॲडमिशन दिले म्हणून त्या अकॅडमीनं आपण प्रवेश घ्यायचा का? खरोखरच ती अकॅडमी माझ्या मुलाचे भविष्य घडवू शकते का? माझ्या मुलाचे करिअर सुरक्षित करू शकते का याचा विचार करा। कोणी मोफत ॲडमिशन दिले म्हणून तेथे जायचं का? हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे।
अकॅडमीच्या होर्डिंगवरती लावलेले चेहरे किंवा फोटो असलेले विद्यार्थी यशस्वी झालेही असतील, याचा अर्थ ते विद्यार्थी यशस्वी झाले म्हणून आपलाही मुलगा किंवा मुलगी यशस्वी होईल असे नाही. प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता वेगळी असते. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे कलागुण वेगवेगळे असतात. प्रत्येक विद्यार्थ्याचा विषय कमी जास्त प्रमाणात चांगला असतो किंवा नसतो. विद्यार्थी कोणत्या माध्यमातून शिकतो, मराठी, सेमी, इंग्लिश, स्टेट बोर्ड, CBSE याचाही विद्यार्थ्यांच्या रिझल्टवर परिणाम होत असतो. त्यामुळे कोणता मार्ग निवडावा हे मात्र विद्यार्थी पालकांना समजत नाही. म्हणून हा सेमिनार सर्व पालकांनी निश्चित अटेंड करावा. सेमिनारमध्ये पुढील विषयांवरती मार्गदर्शन केले जाणार आहे. JEE नीट या परीक्षांची तयारी कशी करावी, JEE नीट, CET याबरोबरच इतर कोणकोणत्या प्रवेश परीक्षा देता येतात याची माहिती, NDA बरोबरच डिफेन्समध्ये जाण्याचे इतर मार्ग कोणते, 10वी नंतर डिप्लोम्याला प्रवेश घेण्याचे फायदे व तोटे, 12वी नंतर इंजिनिअरिंगमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या करिअरचे ऑप्शन्स, तसेच मेडिकल सेक्टरमधील MBBS, BAMS, BHMS सह इतर वेगवेगळ्या करिअरचे ऑप्शन्स. खरोखरच पुढील काही वर्षात कम्प्युटर सायन्स किंवा AI मध्ये करिअर करावे का, ते कितपत योग्य असेल किंवा सुरक्षित असेल. आदरणीय पालक हो, 10वी म्हणजे फक्त एक परीक्षा नाही. 10वी म्हणजे संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवणारा टर्निंग पॉईंट आहे. या एका निर्णयावर मुलाचे शिक्षण, करिअर, आत्मविश्वास आणि पुढील 40 वर्षांचे आयुष्य अवलंबून असते. पालकांनी संपूर्ण माहितीवर आधारित निर्णय घ्यावा. या सेमिनारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य, या सेमिनारमध्ये मार्गदर्शन करणार आहेत प्राध्यापक भोसले सर. करिअर मार्गदर्शन क्षेत्रातील जवळजवळ 20 वर्षांचा अनुभव, भारतातील नामांकित युनिव्हर्सिटीज आणि विविध सेक्टर्सचा अभ्यास, इंजिनिअरिंग, मेडिकलसह इतर अनेक क्षेत्रांची माहिती, JEE नीट बरोबरच इतर पर्यायांची दिशा, करिअर या विषयावर केलेले अभ्यासपूर्ण संशोधन. हे मार्गदर्शन पुस्तकी नाही, IQ ही नाही, तर प्रत्यक्ष अनुभवातून आलेले, तपासलेले वास्तव आहे, जे तुम्ही कधी ऐकलेलेही नसेल. या सेमिनारमध्ये असे करिअर मार्ग सांगितले जातील ज्यांचा तुम्ही कधी विचारही केलेला नसेल. असे पर्याय उघडले जातील जे आजपर्यंत तुमच्यासमोर आलेलेच नसतील. ही माहिती एकदा चुकली तर पुन्हा मिळेलच असे नाही. प्राध्यापक भोसले सरांच्या सेमिनारमधून हजारो विद्यार्थ्यांचे करिअर घडले आहे. भोसले सरांच्या मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थी आज चांगल्या पदावरती कार्यरत आहेत. देशातील शासकीय व खाजगी क्षेत्रात चांगल्या उच्च पदाच्या नोकऱ्या करत आहेत. चांगले पॅकेजेस या विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. महाराष्ट्रभर करिअर मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भोसले सरांच्या सेमिनारला जरूर उपस्थित रहा. सेमिनार फी संदर्भात महत्त्वाची सूचना. साधारणपणे प्राध्यापक भोसले सरांच्या या सेमिनारसाठी प्रत्येक विद्यार्थी पालकांकडून 1000 रुपये फी घेतली जाते. पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा आणि योग्य माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने हा सेमिनार पूर्णतः मोफत आयोजित केला आहे. मात्र सेमिनारसाठी मर्यादित आसन क्षमता असल्याने जे विद्यार्थी प्रथम नोंदणी करतील त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल. त्यानंतर नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेमिनार फी आकारली जाईल. त्यामुळे आदरणीय पालकांनी याची नोंद घ्यावी आणि शक्य तितक्या लवकर नाव नोंदणी करून आपली जागा निश्चित करावी. सेमिनारसाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. ज्यांनी प्राध्यापक भोसले सरांचा सेमिनार आयोजित केला आहे त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन लिंक घ्यावी किंवा तुम्हाला हा मेसेज किंवा यूट्यूबची लिंक ज्यांनी पाठवली आहे त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन लिंक घ्या किंवा
पुढे दिलेल्या नंबरवर कॉल करून रजिस्ट्रेशन लिंक मिळवा. मोबाईल क्रमांक 9689711142. दुसरा मोबाईल क्रमांक 8087141023. शक्यतो कॉल करण्याऐवजी ज्यांनी हा मेसेज तुम्हाला पाठवला आहे त्यांच्याकडे लिंक मागून घ्या. लिंकवरूनच फॉर्म भरावा ही विनंती. आदरणीय पालक हो, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कोठेही ॲडमिशन घ्या पण हा सेमिनार एकदा नक्की अटेंड करा. कारण जाहिरात पाहून घेतलेला निर्णय क्षणिक असतो, पण माहितीवर आधारित निर्णय आयुष्य घडवतो. ही सुवर्णसंधी हातची जाऊ देऊ नका. आपल्या मुलांच्या करिअरची दिशा आजच निश्चित करा. अत्यंत महत्त्वाची सूचना, इयत्ता 11वी-12वीच्या प्रवेशासाठी अनेक अकॅडमीकडून पालकांना कॉल येतात. त्यामुळे कोणत्या अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यावा ही संभ्रमावस्था पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात असू शकते. त्यामुळे पालकांना नम्र निवेदन आहे की प्रथमतः आधी भोसले सरांचा करिअरविषयीचा सेमिनार अटेंड करा. त्यानंतर तुम्ही स्वतःच आपल्या मुलांसाठी योग्य अकॅडमी निवडण्यासाठीचा निर्णय घेऊ शकाल. सेमिनारचे ठिकाण, दिनांक व वेळ नंतर कळवले जाईल. धन्यवाद.